पहिला प्रश्न, रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? ए. प्रतिभा राय, बी. के जे उदेशी, सी. मधुर जाफरी, डी. इतर. बरोबर उत्तर आहे बी. के जे उदेशी. पुढचा प्रश्न, भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? ए. सी व्ही रमन, बी. जे जे थॉम्सन, सी. कैलास सत्यार्थी, डी. मदर तेरेसा. बरोबर उत्तर आहे ए. सी व्ही रमन. पुढचा प्रश्न, वैद्यकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय? ए. सुब्रमण्यम चंद्रशेखर, बी. निल्स रिबर्ग फिन्सेन, सी. डॉक्टर हरगोबिंद खुराना, डी. अमर्त्य सेन. बरोबर उत्तर आहे सी. डॉक्टर हरगोबिंद खुराना. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? ए. रवींद्रनाथ टागोर, बी. अमर्त्य सेन, सी. व्यंकटरामन रामकृष्णन, डी. इतर. बरोबर उत्तर आहे बी. अमर्त्य सेन. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले शीख पंतप्रधान? ए. डॉक्टर मनमोहन सिंग, बी. विश्वनाथ प्रताप सिंग, सी. चंद्रशेखर सिंग, डी. इतर. बरोबर उत्तर आहे ए. डॉक्टर मनमोहन सिंग. पुढचा प्रश्न, नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? ए. इंदिरा गांधी, बी. मदर तेरेसा, सी. किरण बेदी, डी. सरोजिनी नायडू. बरोबर उत्तर आहे बी. मदर तेरेसा. पुढचा प्रश्न, भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण? ए. श्रीमती पी के गेसिया, बी. श्रीमती इंदिरा गांधी, सी. श्रीमती बछेंद्री पाल, डी. सुष्मिता सेन. बरोबर उत्तर आहे बी. श्रीमती इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न, पहिल्या महिला डॉक्टर? ए. ममता बॅनर्जी, बी. प्रेमा माथुर, सी. कादंबिनी गांगुली, डी. इतर. बरोबर उत्तर आहे सी. कादंबिनी गांगुली. पुढचा प्रश्न, राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याच्या 3 आडव्या पट्ट्या कोणत्या प्रमाणात ठेवल्या आहेत? ए. 3-2-1, बी. 2-2-2, सी. 1-1-1, डी. इतर. बरोबर उत्तर आहे सी. 1-1-1. पुढचा प्रश्न, राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिनिधित्व करतो? ए. शक्ती आणि धैर्य, बी. शांती आणि सत्य, सी. वाढ आणि प्रजनन, डी. इतर. बरोबर उत्तर आहे ए. शक्ती आणि धैर्य. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ध्वजाच्या वरच्या बाजूला कोणता रंग आहे? ए. पांढरा, बी. हिरवा, सी. केशरी, डी. पांढरा आणि हिरवा. बरोबर उत्तर आहे सी. केशरी. पुढचा प्रश्न, राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी कोणता रंग आहे? ए. पांढरा, बी. हिरवा, सी. केशरी, डी. पांढरा आणि हिरवा. बरोबर उत्तर आहे ए. पांढरा. पुढचा प्रश्न, राष्ट्रध्वजाच्या तळाशी कोणता रंग आहे? ए. पांढरा, बी. हिरवा, सी. केशरी, डी. पांढरा आणि हिरवा. बरोबर उत्तर आहे बी. हिरवा. पुढचा प्रश्न, राष्ट्रध्वजाची लांबी रुंदीचे गुणोत्तर किती आहे? ए. 2-2, बी. 2-3, सी. 3-2, डी. 1-2. बरोबर उत्तर आहे सी. 3-2. पुढचा प्रश्न, राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याच्या चाकात किती आरे असतात? ए. 22, बी. 12, सी. 24, डी. 25. बरोबर उत्तर आहे सी. 24. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधान सभेने राष्ट्रध्वजाची रचना कधी स्वीकारली? ए. 22 जुलै 1947, बी. 28 जुलै 1947, सी. 17 जुलै 1947, डी. 22 जुलै 1948. बरोबर उत्तर आहे ए. 22 जुलै 1947. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादक आहे? ए. पंजाब, बी. तामिळनाडू, सी. मध्य प्रदेश, डी. झारखंड. बरोबर उत्तर आहे बी. तामिळनाडू. पुढचा प्रश्न, भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला?
ए 1998, बी 1990, सी 2000, डी 1995. बरोबर उत्तर आहे बी 1990. पुढचा प्रश्न, भारतात अणुऊर्जा नियामक मंडळाची स्थापना कधी झाली? ए 15 नोव्हेंबर 1983, बी 18 नोव्हेंबर 1985, सी 25 नोव्हेंबर 1988, डी इतर. बरोबर उत्तर आहे ए 15 नोव्हेंबर 1983. पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपटसृष्टीचे संस्थापक कोण होते? ए देविका राणी, बी दादासाहेब फाळके, सी लुमियर ब्रदर्स, डी इतर. बरोबर उत्तर आहे बी दादासाहेब फाळके.